नमस्कार, मी जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी सातारा. साताराचे सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मागचे 1 वर्षापासून हजारो तासाची मेहनत घेऊन आपण ह्या निवडणुकीची तयारी केलेली आहे. नवीन वोटर जे आहे त्याचे घरीमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करून त्याचे घरीपर्यंत आपण वोटर आय डी कार्ड पोहोचवले आहे. मागचे 7-8 दिवसापासून प्रत्येक दिवशी आपली यंत्रणा आपल्याला घरीमध्ये येऊन भेट देते आणि आवाहन करते की वोटिंग करावा. उन्हासाठी आपण विशेष काळजी घेतलेली आहे. विशेष पाण्याची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे. आम्ही विनम्रप्रमाणे सर्व सातारी नागरिकांना आवाहन करतो की हा मेहनतला तुम्ही मान देऊन आणि तुमचा जे लोकशाहीचा जे अधिकार आहे त्याचा वापर करून उद्या मोठ्या संख्येने वोटिंग करावा. जास्तीत जास्त लोकांनी, सर्व लोकांनीच बाहेर येऊन 1 तास काढून आणि वोटिंग करावा. आणि सातारा जिल्हा जे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रणी असतो त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये वोटिंग पर्सेंटेजमध्ये सुद्धा सर्वात पुढे ठेवण्यासाठी तुम्ही मदत करावा. धन्यवाद. सर, हँडिकॅप लोकांसाठी काय सुविधा आहे? हँडिकॅप्ड लोकांसाठी आम्ही जे होम वोटिंगची एक व्यवस्था केली होती, त्याच्यानंतर प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये व्हीलचेअर उपलब्ध करून दिलेली आहे. याच्याशिवाय सक्षम ॲपवर ज्या लोकांनी आमच्याकडे मदतची मागणी केलेली आहे, ते समजा की वेगवेगळी मागणी असतात लोकांची, तर तेही आपण त्या लोकांना उपलब्ध करून देतो. स्टेशनमध्ये आपण रॅम्पचीही व्यवस्था केलेली आहे आणि वोटिंग करताना दिव्यांग जे लोक आहेत त्याला प्राधान्य मिळेल, क्यूमध्ये त्याला उभे राहण्याची आवश्यकता असते. कुठल्याही वोटरला जर कुठल्याही प्रकारची अडचण असेल, समजा की त्याला वोटर आय डी स्लिप मिळाला नाही आहे, वोटर कार्ड मिळालं नाही आहे, त्याचं लोकेशन कुठे आहे पोलिंग स्टेशनचं त्याची माहिती नाही आहे, तर आपण 1950 1950 हा नंबरवर फोन करून माहिती घेऊ शकतात. तुम्हाला इमिडिएटली तुमची माहिती मिळेल आणि तुमची जे काही शंका आहे त्याचं निराकरण केलं जाईल.